केंद्रीय सड़क परिवहन एवं राज्य मंत्री नितिन गडकरी सोमवार को कामठी में 38 करोड़ रुपए की लागत से बने 708 मीटर लंबे रामानगर रेलवे फ्लाईओवर का उद्घाटन करेंगे। इस दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और पूर्व मंत्री सुलेखा कुंभारे मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे। इस पुल से नागरिकों को बड़ी राहत मिलेगी और ड्रैगन पैलेस, स्कूल, कॉलेज और अन्य गांव को जोड़ने वाला यह पुल कामठी शहर के नागरिकों के लिए महत्वपूर्ण होगा। यह उद्घाटन समारोह कामठी शहर वासियों के लिए महत्वपूर्ण है। इसके चलते कामठी शहर भाजपा ने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से कामठी शहर और अन्य गाँव के नागरिकों से इसमें शामिल होने का आह्वान किया है। नितिन जी गडकरी साहेब यांनी या पुलाच्या उद्घाटनाकरता वेळ दिली आहे आणि कामठी शहराच्या नागरिकांमध्ये भारतीय जनता पक्ष कामठी शहरामध्ये भारतीय जनता कामठी शहराच्या प्रत्येक पदाधिकाऱ्या आनंदाचं वातावरण आहे। कारण अनेक दिवसांनी जी मागणी होती ती आज लीगाव घोरपडला जाणारा रस्ता, शिरपूरला जाणारा रस्ता, ड्रॅगन पॅलेसला सोयीचा होणारा रस्ता आज तो पूर्णत्वास आला असून 29 तारखेला 11 वाजता त्याचं लोकार्पण होणार आहे। आणि गडकरी साहेबांसोबत आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सोबतच माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। सार्वजनिक बांधकाम प्रकल्पाचे विशेष प्रकल्पाचे चीफ इंजिनियर पासून सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मी आपल्या यूसीएनच्या माध्यमातून आणि इतर पोर्टल चॅनलच्या माध्यमातून कामठी शहराच्या वतीने कामठी नागरिकांना विनंती करतो, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की गडकरी साहेबांचा धन्यवाद मानण्याकरता, आभार मानण्याकरता जास्तीत जास्त संख्येने या लोकार्पण कार्यक्रमाकरिता यावं आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करावं एवढे आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगतो।